नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या खाजगी ठेकेदाराकडे जे सुरक्षा रक्षक कामाला होते त्यांना शासनाच्या मान्यताप्राप्त मंडळात म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळ याच्यामध्ये कामाचा आमिष दाखवून फसवणूक केली गेली आहे. यांच्याकडून हजारो रुपये उकळून आजपर्यंत यांना नोकरी भेटली नाही. गेल्या 2 वर्षांपासून यांनी सुरक्षा रक्षक मंडळमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला पैसे दिलेत आणि आजपर्यंत या सुरक्षा रक्षकांना नोकरी मिळाली नाही. तसेच यांच्याकडून युनिफॉर्मच्या नावावर 5,000 रुपये घेतले आहेत. माझ्या पाठी पाहू शकता या काही सुरक्षा रक्षक आहेत ज्यांच्याकडून हजारो रुपये घेतले आहेत आणि आजपर्यंत त्यांना नोकरी मिळाली नाही आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे त्यांची फसवणूक कोणी केली आणि कधीपासून ही फसवणूक झाली आहे. आपलं नाव काय? मंगेश परशुराम पाटील. काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे तुमची फसवणूक झाली आणि काय तुम्हाला आमिष दाखवण्यात आलं होतं नोकरीचं? आम्ही सैनिक सिक्युरिटीमध्ये जॉबला होतो पहिला. ते कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं आणि महाराष्ट्र बोर्ड आलं तर ते 50 पोरांना कामाला लावलं आणि आम्ही बाकी होतो. तर भालेकर बोलला तुमचं पण काम होईल आणि आम्हाला सांगितलं का 25,000 रुपये, म्हणजे मला सांगितलं की 80,000 रुपये लागतील, पैसे भरावे लागतील, तुझं काम होईल. दुसऱ्या लिस्टमध्ये मला कॉल करून बोलला की 25,000 रुपये घेऊन ये असं बोलला. नंतर बोलला की नंतर लागल्यावर तुझे थोडे पैसे कापून घेणार. त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव काय? निलेश भालेकर. कुठे कामाला आहे? तो इकडे त्याचं ऑफिस आहे पेंकरपाड्यामध्ये. तो सुरक्षा रक्षकमध्ये आता कामाला आहे. तुम्ही त्याला रक्कम दिली होती, ती कशी दिली होती? 25,000 रुपये रक्कम दिलेली, कॅश दिली होती. किती दिवसांपूर्वी? मार्चमध्ये दिली होती. कोणत्या मार्च? या मार्चमध्ये. हां. आता त्यांचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं आहे असंच फसवणूक करतो. आज लागेल, आत्ता लागेल, 10 दिवसांनी लागेल, 15 दिवसांनी लागेल, सानपाड्याला जा, रोज भांडुपला जा, इकडे जा तिकडे जा, तेच बोलतो, बाकी काय नाही. पैसे घेतल्यानंतर तुम्हाला काही पावत्या दिल्या होत्या, काही युनिफॉर्म दिला होता, काय दिलं होतं? नाही काय नाही दिलं. पावतो तुम्ही रक्कम कशी दिली होती? कॅश दिली होती. यांच्याकडून 30,000 रुपये किती घेतले होते? 25,000 रुपये घेण्यात आले होते आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारची नोकरी यांना लावण्यात आली नाही. याबाबत अजूनही आपल्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडून किती रुपये घेण्यात आले होते. नाव सांग. रवींद्र अनंत पाटील. 25,000 रुपये रोख कॅश घेतलेली. पहिला 5,000 घेतलेली या लोकांनी, कारण वकिलाची फीज म्हणून घेतलेली. ती 5,000 रुपये आम्ही दिली. त्याच्यानंतर बोललेले हे लोक का तुम्हाला कामाला लागणार आपण केस जिंकल्यानंतर. त्यांचं काय केस जिंकली त्याच्यानंतर सांगितलं हे लोकांनी काय बोलते 25,000 रुपये फटाफट भरा तुम्ही. आम्ही लगेच भरले. 25,000 भरले. ड्रेसचे पण पैसे भरले. ते ड्रेस वगैरे ते तर आले आम्हाला. 25,000 भरले. त्याच्यानंतर हे लोकांनी 50 ची जी हे आलेली लिस्ट आलेली, 50 माणसांची लिस्ट आलेली, तर त्याच्यामध्ये गीता जैन पण बोललेली. गीता जैन मॅडम तर बोलते आपली स्थानिक पोरं ही आपली लागली पाहिजे आगरी समाजाची. तिथे आज आहेत ना 50 पोरामध्ये आहे ना 15 पोरं पण आगरी नाही आहेत. तिथे सगळी भैये भरलेले आहेत ना, सगळी हे ते भरलेले आहेत. त्याच्यामध्ये 50 पोरांची लिस्ट दाखवा, आम्ही काहीच बोलणार नाही. पुढचा शब्द 50 पोरं आगरी दाखवा तिथे जी भरलेली आहेत ती स्थानिक पोरं. नमस्कार, मी श्रेयस सुहास सावंत. हा जो प्रकार आहे, जो ह्या रोजगार ज्यांच्या या मुलांचे रोजगार पालिकेनी पळवलेलेच म्हणावे लागतील. कारण ही 500 ते 600 मुलं ही आज 6, 8, 10, 12 वर्षापासून सैनिक सिक्युरिटीमध्ये पालिकेच्या एजन्सीमध्ये काम करत होते आणि त्यानंतर पालिकेने त्यांना त्या सैनिक सिक्युरिटीला रद्द केल्याच्या नंतर यांची बोर्ड सिक्युरिटीमध्ये पालिकेनेच त्यांना पत्र पाठवलेलं आहे की यांना सामायिक करून घ्या. सामायिक करून द्यायच्या प्रक्रियेमधून ह्या प्रत्येक मुलांकडून पैशाची मागणी केलेली आहे. पैसे घेतलेले आहेत. कोणी 25,000 भरलेले आहेत, कोणी 50,000 भरले आहेत, कोणी 80,000 रुपये भरलेत आणि यांचा सैनिक सिक्युरिटीची संबंध पण नाही आहे बोर्डाच्या लिस्टमध्ये लागण्याचा. त्यांच्याकडून डायरेक्ट 2.5 - 2 लाख रुपये हा पैसे घेण्याचा पहिली गोष्ट हा प्रश्न येतोच कुठे. कारण हा आमचा हक्काचा विषय आहे, आमच्या हक्काचा रोजगाराचा विषय. याच्यात पैशाचा विषय मुळात पहिली गोष्ट यायलाच नव्हता पाहिजे. आणि
त्यानंतर आज गेली 2 वर्ष झाली या मुलांना रोजगार नाही आहे, ती मुलं बेरोजगार झालेली आहेत. तिकडे केंद्र सरकार सांगते, राज्य सरकार सांगते आम्ही एवढ्या हजार मुलांना नोकऱ्या देऊ, तेवढ्या हजार मुलांना नोकऱ्या देऊ. 5 वर्ष झाली इकडच्या आमदार खासदारांनी एक पण मुलाला नोकरीला लावलेला आहे, उलट यांच्या नोकऱ्या घेऊन टाकलेल्या आहेत. तर हा प्रकार आम्ही हा सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन लढणार आहोत आणि हा लढा गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर चालूच राहणार आहे. आणि हे जे कोण ह्याच्यामध्ये आम्ही चौकशीची मागणी करणार आहेत पत्रव्यवहार करून की तातडीने ह्या सगळ्या बोर्ड सिक्युरिटीच्या ही जी परिपत्रक काढलं होतं ह्या नेमणुकीवरती तुम्ही चौकशीचे आदेश द्या आणि याची खोलवरती चौकशी झाली पाहिजे. याच्यात आर्थिक फसवणूक तर झालेलीच आहे, पण मुलांना 2 वर्ष झालं रोजगार पण दिलेले नाहीत. ह्यांच्याकडून कोर्टामध्ये केस, पालिका प्रशासन आणि बोर्ड सिक्युरिटीची कोर्टामध्ये केस आहे लवकर हा निर्णय घेण्यासाठी. ह्याच्यातून या प्रत्येक मुलाकडून 400 ते 500 जणांकडून प्रत्येकी 5-5 हजार रुपयाची मागणी केलेली आहे आणि पैसे घेतलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा आर्थिक व्यवहार या गोष्टीमध्ये झाले आहेत. इथे लोकांना नोकऱ्या भेटत नाही. ह्या मुलांच्या हक्काच्या पण नोकऱ्या या पालिका प्रशासनाने आणि या सगळ्या पुढाऱ्यांनी खाल्लेल्या आहेत. तर ह्याच्यावरती मीरा भाईंदरमध्ये जोरदार आता पवित्रा हा घेतला जाणार आहे मुलांच्या रोजगारासाठी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आहे का किंवा कुठलाही राजकीय नेता हे आहे का, समाविष्ट आहे का? या आंदोलनामध्ये आता जे हे आंदोलन होणार आहे त्यात कुठल्याही राजकीय पार्टीचा वगैरे हात असणार नाही आहे. कारण ह्या मुलांचीच अशी मागणी आहे की आम्ही 2 वर्षामध्ये सगळ्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडे जाऊन आलेलो आहोत, पण आमचा हा विषय काही कोणाकडून मार्गी लागलेला नाही आहे. आणि पहिली गोष्ट त्यांचा त्या लोकांवरती, या पुढाऱ्यांवरती विश्वासच नाही राहिलेला आहे या आत्ताच्या तरुण मुलांचा. त्याच्यामुळे ही लढाई आहे ना, ही लढाई आता प्रत्येक या मुलांची आहे, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांची लढाई आहे आणि त्यासाठी ते लोक रस्त्यावरती उतरणार आहे. कारण विषय हा आहे की जे पैसे भरलेले आहेत, कोणी आपल्या आईचे मंगळसूत्र घाण ठेवून दिलेले आहे, कोणी आपल्या आई वडिलांची जी जमवलेले पैसे आहेत ते सगळं काय सोडून या मुलांनी रोजगार भेटणार या हिशोबाने पैसे भरलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो कोण ह्याच्या मागे व्यक्ती जी आहेत किंवा राजकीय कोणता नेता आहे ह्यांना आम्ही तरुण वर्ग कायमस्वरूपी आता घरी बसवणार या येणाऱ्या निवडणुकीत आणि ह्यांना आम्ही रस्त्यावरती फिरू पण देणार नाही. इथे आपण पाहू शकता की यांना नोकरीचं आमिष दाखवलं, त्याच्यानंतर यांना सुरक्षा रक्षक मंडळाचं युनिफॉर्मही देण्यात आलं. आपण पाहू शकता कशा प्रकारे हा युनिफॉर्म बघा यांनी हातात घेतलेला आहे आणि या युनिफॉर्मसाठी यांच्याकडून पैसे घेण्यात आले. किती पैसे घेण्यात आले? हे 5,000ला शिवलेत. किती युनिफॉर्म दिलेत? 2 युनिफॉर्म. पैसे घेऊन यांच्याकडून कुठल्याही प्रकारची नोकरी देण्यात आलेली नाही, मात्र युनिफॉर्म देण्यात आला आहे. आणि या सर्वांसाठी आता हे सुरक्षा रक्षक आक्रमक झाले आहेत. 300 ते 400 जणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात येऊन याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे आणि याच्यासाठी हे सुरक्षा रक्षक न्याय मागत आहेत.